नमस्कार मित्रांनो. तर सर्व योजनांसाठी फक्त एकच कार्ड, ते म्हणजे महासारथी आय डी कार्ड. हे आय डी कार्ड जर तुम्ही काढलं तर कोणत्याही योजनेअंतर्गत तुम्हाला सारखी सारखी माहिती भरायची गरज लागणार नाही, सारखी कागदपत्र जमा करण्याची गरज लागणार नाही. हे आय डी कार्ड तुमचं काम करणार आहे. हे कार्ड नक्की कोण काढू शकतं, तर सर्वजण हे कार्ड काढू शकतात. विद्यार्थी असतील, महिला असतील, पुरुष असतील, सर्वजण हे कार्ड आपलं काढू शकतात. हे कार्ड आता तुम्हाला सर्व योजनांसाठी लागणार आहे आणि हे कार्ड फक्त तुम्ही मोबाईलमधूनच 5 मिनिटांमध्ये काढू शकता. आय डी कार्ड तयार करून कार्ड काढू शकता. हे कार्ड कसं काढायचं या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहोत. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहणार. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला यायचे mahasaarthi.maharashtra.government.in या लिंकवरती. हे लिंक मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा इथं इंटरफेस येऊन जाणार. तर आपल्याला इथं तुमचा आय डी कार्ड तयार करा, इथं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे तुमचा आय डी कार्ड करण्यासाठी इथं आधार कार्ड नंबर देण्याचे ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचे. आधार कार्ड नंबर दिल्यानंतर इथं आपल्याला हे खाली काही माहिती दिली. हे माहिती आपल्याला इथं संपूर्ण वाचून आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करून OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्या इथं सत्यापित करावरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हे काही माहिती येऊन जाणार. तर हे माहिती आपल्याला इथं संपूर्ण चेक करून आपल्या इथं थोडासा खाली स्क्रोल करायचे आणि इथं खाली आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं स्वीकृती द्या आणि पुढे जावरती क्लिक करायचे. मग इथं आपण नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि इथं आपल्या आधार कार्डनुसार इथं आपली काही माहिती येऊन जाणार. इथं सर्वात अगोदर इथं आपला पूर्ण नाव, आपला जन्मतारीख आणि इथं आपला लिंग येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या संपर्काची माहिती द्यायची. तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा. मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं आपला आधार कार्ड नंबर येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला हा ईमेल आयडीचा ऑप्शन दिला आहे. तर इथं आपल्याला आपली ईमेल आयडी द्यायची. ईमेल आयडी दिल्यानंतर इथं खाली आपल्याला पत्त्याच्या माहितीचा इथं ऑप्शन आलेला आहे. तर इथं आपल्या आधार कार्डनुसार जो आपला ॲड्रेस असेल तो ॲड्रेस इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून जतन करा आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण दिलेल्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडीवरती एक OTP सेंड होऊन जाणार. तर ते OTP आपल्याला इथं द्यायचे. सर्वात अगोदर इथं आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर जे OTP येणार ते OTP आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या ईमेल आयडीवरती जे OTP येणार ते OTP आपल्याला इथं द्यायचे आहे. हे दोनही OTP दिल्यानंतर आपल्याला इथं या सत्यापित करावरती क्लिक करायचे आहे. मग आपला हा फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं 24 घंटे थांबायचे आहे. 24 घंटे थांबल्यानंतर इथं आपल्या मोबाईल नंबरवरती एक मेसेज येऊन जाणार. तो मेसेज आल्यानंतर आपल्या इथं आणखी एकदा आपल्या महासारथीच्या साईडवरती यायचे. महासारथीच्या साईडवरती आल्यानंतर आपल्या इथं उजव्या साईडला हा लॉगिंगचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या इथं लॉगिंगवरती क्लिक करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं नागरिक लॉगिंगवरती क्लिक करायचे आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा लॉगिंग करण्यासाठी ऑप्शन येऊन जाणार. इथं आपल्याला लॉगिंग करण्यासाठी 2 ऑप्शन दिला आहे, एक आय डीचा आणि दुसरा आधार कार्ड. तर आपण इथं ज्याप्रमाणे लॉगिंग करत असाल त्याप्रमाणे आपण इथं आपला लॉगिंग करू शकता. आपल्या मोबाईल नंबरवरती एक मेसेज आला आहे, त्याच्यावरती आपल्याला हे आपली आय डी मिळून जाणार. तर आपण इथं आपली आय डी देऊन पण लॉगिंग करू शकता आणि आपल्या आधार कार्ड नंबर पण देऊन लॉगिंग करू शकता. आपण इथं जो ऑप्शन निवडाल आय डी किंवा आधार नंबर, तो ऑप्शन ते आय डी आपल्याला इथं देऊन आपल्या इथं लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं द्यायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्या इथं प्रमाणित करावरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हा फेस युअर डिटेल्स सिक्युअरलीचा इथं ऑप्शन येऊन जाणार. आपण जर आपले डॉक्युमेंट्स आणि आपली माहिती आपल्या आधार कार्ड आपल्या डिजिलॉकरवरून देत असाल तर इथं खाली आपल्याला फेस फ्रॉम डिजिलॉकरचा इथं ऑप्शन दिलेला आहे आणि आपण जर स्किप करायचं असेल, हे माहिती आपल्याला इथं नसेल द्यायचा, तर इथं खाली आपल्याला स्किप फॉर नावचा इथं ऑप्शन दिलेला आहे. आणि आपण जर आपले डॉक्युमेंट्सनुसार आपल्या इथं आपली माहिती देत असाल तर आपल्या इथं फेस फ्रॉम डिजिलॉकरवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा डिजिलॉकरवरती लॉगिन करण्यासाठी ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथं आपल्याला हा मोबाईल नंबर, युजरनेम आणि आता अदर आय डीचा इथं आपल्याला ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं ज्याप्रमाणे लॉगिंग करसाल तो ऑप्शन निवडून आपल्या इथं लॉगिंग करायचे आहे. आणि आपण जर आपल्या आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा कोणत्या ड्रायव्हिंग लायसन्स जर आपला लॉगिंग करत असाल तर आपल्या इथे अदर आय डीवरती क्लिक करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं सिलेक्ट आय डीमधून आपण इथं ज्या आय डीनुसार
लॉग इन करसाल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचे. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर त्या आय डीचा जो नंबर असेल तो नंबर आपल्याला इथं द्यायचा आणि त्याच्यानंतर आपला जो पिन असेल पासवर्ड असेल तो पासवर्ड आपल्याला इथं द्यायचा. आणि आपल्याला जर आपला पासवर्ड माहीत नसेल तर इथं खाली आपल्याला हा पिनलेस ऑथेंटिकेशनचा इथं ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते साइन इन करावरती क्लिक करायचे आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्या या आय डीला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करून साइन इन करावरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा ऑप्शन सेव्ह जाणार. तर इथं आपण बघू शकता आपल्या इथं इश्यू डॉक्युमेंटचा इथं ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इथं जे डॉक्युमेंटची माहिती देत असाल ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्या इथून सिलेक्ट करायचे. डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर आपल्या इथे ॲलोवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपले हे सर्व डॉक्युमेंट्स इथं आपल्या MyID सोबत इथं जोडून जाणार आणि आपण इथं सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे आपला MyID कार्डचा नंबर इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्या इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आणि आपण इथं खाली बघू शकता आपला इथं हा MyID कार्ड इथं आलेला आहे. आणि आपल्याला जर आपल्या या MyID कार्डला जर डाउनलोड करायचं असेल तर इथं खालीच आपल्याला हा डाउनलोड महासारथी कार्डचा इथं ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इथं क्लिक करून आपल्या या महासारथी कार्डला डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर आपल्या त्या नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि आपल्यासमोर याप्रमाणे काही माहिती येऊन जाणार. तर आपल्या त्या गेट स्टार्टेडवरती क्लिक करायचं आणि इथं आपण आपली संपूर्ण माहिती बघू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं आपला MyID कार्ड एका दिवसामध्ये काढू शकता. मित्रांनो आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.